तर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते राजू साबळे माणगाव नगरपंचायतीतील काही नगरसेवकांसोबत उद्या अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोक जात असतील तर मी काही करू शकत नाही। उद्याचा प्रवेश होऊ द्या, मग वस्तुस्थिती काय आहे ते सांगू असा इशारा गोगावलेंनी दिला। तर मला कधी एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचू दिलं नाही, तक्रार करूनही दखल घेतली नाही, म्हणून मी दादांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचं साबळेंनी म्हटलं। प्रामाणिकपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे काय त्या नगरपंचायतीला देण्याचा प्रयत्न केला आहे की त्या नगरपंचायती हद्दीमधली माणगावच्या कोणी जनता विसरू शकत नाही आहे, ना एकनाथ शिंदे साहेबांना विसरू शकत ना भरत शकत। आता वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोक जर इकडे तिकडे होत असतील त्याला तुमचा आमचा काय विलाज नाही आहे। आजच आम्ही सगळं बोलून हलकं होत नाही आहे। त्यांचा उद्याचा प्रवेश होऊ द्या, मग नंतर परवाच्याला आम्ही त्याची पत्रकार परिषद घेऊन जी काय वस्तुस्थिती आहे ती जनतेला पण कळणं गरजेचं आहे, ते आम्ही सांगू। साहेबांना भेटायला मला मिळालं नाही कधी, साहेबांपर्यंत आमची व्यथा पोहोचल्या नाहीत। मी साहेबांकडे तक्रार सुद्धा केली, पण तक्रारीचं काही विशेष काय दखल घेतली नाही, म्हणून शेवटी नाईलाजाने आता मी पक्ष सोडून चाललेलो आहे। पैशाचा आणि मला संबंध कधी आयुष्यात आलेला नाही, कधी माझ्यावर कधी आरोपी झालेले नाहीत। तशी पैशाचा विषय नाहीये, उगाच काय ते कारण सांगायचं, स्वतःच लपून ठेवण्यासाठी ती कारण